नमस्कार. हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण ड्रायफ्रूट चिक्की रेसिपी बनवणार आहे. खुसखुशीत हेल्दी अशी ही रेसिपी आहे. लहानांपासून मोठ्यांसाठी मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे. चला तर मग करूया सुरुवात आजच्या रेसिपीला. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चिक्की बनवण्यासाठी सुरुवातीला ही तयारी करणे खूप महत्त्वाचे आहे. इथे मी चॉपर घेतलेला आहे. चॉपरला तूप लावून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे लाटणं घेतलेलं आहे. लाटण्यालाही तूप लावून घेतलेलं आहे. अशा प्रकारे तूप लावून घेतल्यामुळे चिक्की चॉपरला किंवा लाटण्याला चिटकत नाही. तुम्ही जर पोळपोट वगैरे घेतला असेल तरी त्याला तूप लावून घ्यावे. ड्रायफ्रूट चिक्की बनवण्यासाठी इथे आपण घेतलेले आहेत 1 वाटी बदाम, 1 वाटी काजू आणि 1 वाटी पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत. अर्धे अर्धे काप करून घेतलेले आहेत म्हणजे ते दिसायलाही छान दिसतील. तर हे छान असे 1 मिनिटभर मंद गॅसवर परतून घेतलेले आहेत. 1 मिनिटभर ड्रायफ्रूट्स कोरडेच परतून घेतलेले आहेत. थोडीशी मध्ये जागा करून यामध्ये 1 चमचा तूप घालून यामध्ये काळे मनुके 1 वाटी घातलेले आहेत. त्याचप्रमाणे मगज बी 1.5 ते 2 चमचे घातलेले आहेत. आता हे सर्व मिश्रण छान असे मिक्स करून घेऊया. मनुके आणि मगज बी घातल्यानंतर परत 1.5 ते 2 मिनिट आपण हे ड्रायफ्रूट छान असे फ्राय करून घेतलेले आहेत. तूप घातल्यामुळे ड्रायफ्रूट्सला खूप छान अशी चकाकी येते. मंद गॅसवर हे सर्व ड्रायफ्रूट्स छान असे भाजून घेतलेले आहेत. आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि ड्रायफ्रूट्स थोडेसे हलवून घेऊया म्हणजे हे छान असे थंड होतील. तोपर्यंत आपण गुळाचा पाक बनवायला घेऊया. इथे आपण ज्या वाटीने ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे त्याच वाटीने गूळ घेतलेला आहे. इथे 3 वाटी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे तर 3 वाटी इथे गूळ घेतलेला आहे. त्याच पॅनमध्ये 1 ते 1.5 चमचा तूप घालून यामध्ये गूळ असं छान असं मेल्ट करून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे गूळ छान असं मेल्ट झालेला आहे. गुळाला अशा पद्धतीने फेस आला की समजावे की गुळाचा पाक तयार होण्याच्या मार्गावर आहे. मंद गॅसवर गूळ छान असा शिजवून घेतलेला आहे, मेल्ट करून घेतलेला आहे. आता इथे गुळाला अशा पद्धतीने फेस आला की समजावे की इथे पाक तयार होण्याच्या मार्गावर आहे. इथे अर्धी वाटी पाणी घेऊन यामध्ये पाकाचे थोडेसे मिश्रण घालून अशा पद्धतीने चेक करायचे. इथे अजून गुळाला चिकटपणा आलेला नाही म्हणजे इथे पाक तयार नाही झालेला. परत एकदा मिश्रण हलवून घेऊन परत 1.5 ते 2 मिनिटानंतर पाक चेक करूया. परत 1.5 ते 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता इथे वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे. यामध्ये पाकाचे मिश्रण घालून अशा पद्धतीने प्रेस करून बघायचे, ओढून बघायचे. इथे पाक थोडा चिकट झालेला आहे म्हणजे आता इथे पाक तयार होण्याच्या मार्गावर आहे. आता इथून पुढे मिश्रण चेक करताना काळजीपूर्वक करावे आणि पाकही काळजीपूर्वक हलवत राहावा. इथे मी लास्ट स्टेपला पाक चेक करताना गॅस बंद करून वाटीमध्ये पाणी घेऊन अशा पद्धतीने मिश्रण थोडंसं घालून घेतलेलं आहे पाण्यामध्ये. तुम्ही आवाज ऐकू शकता. अशा पद्धतीने गुळाच्या पाकाचा आवाज येऊ लागला की समजावे की इथे पाक छान असा तयार झालेला आहे. चिक्की खमंग होण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा इलायची पावडर आणि अर्धा चमचा जायफळ पावडर घालून छान असे मिक्स करून घेऊया. आता यामध्ये ड्रायफ्रूट्स घालूया. ड्रायफ्रूट्स मिक्स करताना इथे मी गॅस चालू केलेला आहे कारण हे गुळाचे मिश्रण आहे ते लगेचच घट्ट होते. तर गॅस चालू करून हे ड्रायफ्रूट्स आणि गुळाचे मिश्रण छान असे एकजीव करून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे खूप सुंदर असं खमंग वास सुटलेला आहे आणि मिश्रणही छान असं एकजीव झालेलं आहे. हे ड्रायफ्रूट चिक्कीचे मिश्रण आपण चॉपरवर काढून घेऊया. चॉपरला तूप लावल्यामुळे हे मिश्रण अजिबात चॉपरला चिकटत नाही. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे मिश्रण काढून घेतलेलं आहे. इथे मी एक उलथणं घेतलेलं आहे तर या उलथण्यालाही तूप लावून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने प्रेस करून त्याला छान असा आकार देऊन घेतलेला आहे. त्याचप्रमाणे लाटण्याने लाटूनही घेतलेलं आहे. एकसारखे आपल्याला हवे त्या साईजमध्ये ही चिक्की लाटून घ्यायची. ही प्रोसेस करताना फास्ट करायची कारण गूळ पटकन घट्ट होतो आणि त्याच्यामुळे ही चिक्की लाटताही येत नाही आणि त्याला कटही देता येत नाही. इथे परत एकदा चिक्कीला एकसारखा असा उलथण्याने आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण संक्रांतीसाठी ही चिक्की बनवतोय तर इथे तीळ विसरून चालणार नाही कारण तिळाचे महत्त्व संक्रांतीसाठी खूप आहे. संक्रांती आणि तीळ हे खूप महत्त्वाचं समीकरण आहे. त्यासाठी इथे थोडेसे तीळ आपलं वरून पसरवून घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे थोडेसे चिमूटभर मगजबीही इथे घातलेले आहेत. आता परत एकदा लाटण्याने हे मिश्रण छान असं लाटून घेऊया. हे चिक्कीचे मिश्रण गरम असतानाच कट करून घ्यावे. इथे सुरीला थोडेसे तूप लावून अशा पद्धतीने साधारण 1.5 ते 2 इंचामध्ये ही चिक्की कट करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता सुरीला तूप लावल्यामुळे अगदी व्यवस्थित अशी ही चिक्की कट झालेली आहे. चिक्की कट केल्यानंतर 10 मिनिटांसाठी सेट करून ठेवायची. 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपण चॉपरला तूप लावून घेतल्यामुळे चिक्की अगदी व्यवस्थित आणि पटकन निघालेली आहे. आपण घेतलेल्या ड्रायफ्रूट्सच्या प्रमाणामध्ये 15 ते 16 ड्रायफ्रूट चिक्की बनतात.
अगदी 10 ते 15 मिनटामध्ये ही ड्रायफ्रूट चिक्की बनवलेली आहे. अशा पद्धतीने ड्रायफ्रूट चिक्की घरी नक्की ट्राय करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत.